ठीक आहे. ओके, चालू करूया. चला, आज शिवजयंती. शिवजयंती निमित्त तुम्हाला सुरुवातीला सर्वांना खूप शुभेच्छा, जेणेकरून पुढच्या या दिवसामध्ये तुम्ही सर्वजण आपल्या शिवजयंतीच्या कुठेतरी बंदोबस्तात असाल, अशा शुभेच्छा देऊया. आणि वेळ न घालवता लगेच आपण आजचा जो भाग घेणार आहे सरळ व्याज. सरळ व्याजामधील काही दामदुपटीची उदाहरणं आहेत, काही वेगवेगळे आहेत, ती उदाहरणं सुरू करूया. ठीक आहे, चला. ओके, अजून बाकी होणार असतील तर जरा लिंक शेअर करा. ठीक आहे, चला उदाहरणाने सुरुवात करूया. आज दिसत बघा स्क्रीनवर काय, आज मला असं वाटतंय नाहीये प्रश्न सर्वांना व्यवस्थित दिसत असा दिसतो बघा. प्रश्न दिसतोय का सर्वांना? ठीक आहे, चला पहिला प्रश्न काय पहा. 500 रुपयांची म्हणजे मुद्दल आहे. 500 रुपये मुद्दलाची 10% सरळ दराने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? पहा, जास्त काही सोडवत बसायचं नाही, थोडक्यात सोडवायचा. दाम दुप्पट उदाहरणामध्ये लक्षात दिलेले असो नसो त्याचा तुम्ही विचार करत बसू नका. एकच काम करायचं की आपल्याला काय हे एकदा खात्री केली बघा. दर दिलेला आहे, मुदत विचारलेली आहे. अशा वेळेस तुम्हाला एक सांगतो की मुदत म्हणजे वर्ष, मुदत बरोबर वर्ष, जो काय असेल तो दर. मुदत असेल नसेल. ओके, आवाज येतोय रे सर्वांना? येतोय सर्वांना आवाज? असं म्हणणं काय रे, नेटवर्क करकर येतोय आवाज परत करकर यायला लागला. ठीक आहे, येतोय ना आता? ठीक आहे, मग आता एकच काम करायचं की मुदत म्हणजेच वर्ष बरोबर 100, आपल्याला 10%. मग 100 भागिले 10 काय करायचं मध्ये. आवाज प्रॉब्लेम कर व्हायला लागलाय. खरखर आवाज येतोय म्हणतात. झाला होता सॉल्व ना? येतोय का बघा आवाज? तुम्हाला या पद्धतीने जाता येईल. म्हणून तर की त्या 10 वर्ष तुमचा पहिला ऑप्शन आहे. 10 वर्ष. येतोय आवाज? आवाज चेक करून घ्या, येतोय ना? सुरू झालं ना? आवाज प्रॉब्लेम आकाश, आवाज प्रॉब्लेम होते मधून. ओके, ठीक आहे. आम्ही दामदुपटी असेल नसेल, तुम्हाला दर दिलेला असेल आणि मुदत विचार तर 100 भागिले दर. आणि जर तुम्हाला दर दिलेला असेल, मुदत दिलेली असेल, विचारा तर 100 भागिले मुदत जायचं. जास्त मोठी सूत्र वापरत बसायचं नाही. मुदत दिलेले असेल नसेलचा जास्त विचार करू नका. ओके, अरे हा बाबा मनोज, ते सगळं केलेलं आहे, त्याची खात्री करूनच. हा वायरलेस माईक आहे, त्याच्यामुळे त्याची नाही काळजी करू. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघूया वाटलं. येतोय का बघा नीट? आकाश
विनायक येतोय का बघा. माईक घ्या. माईक घेऊन काय करणार. हा काय झालं मग. कुठे लावणार हा? तिकडे लावायचं का, काढायचं आहे का. हे काढू. होतोय का सॉल्व. चेक करा. इथनं चेक करा. ह्याच्या ही काढू का. तो चेक दोन्ही चेक करा. हॅलो येतोय का पहा आवाज आता. येतोय मनोज एकदा खात्री कर येतोय का आवाज. येतोय आकाश. येतोय येतोय येतोय. ओके 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 ठीक आहे. हा लावू का मग. येतोय आता. हे काढू काय. ठीक आहे येतोय ना आवाज. ठीक आहे चला 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 आता खात्री करूया. ओके 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 चला. काय प्रश्न म्हणतोय बघा. 10,12 दराने 2200 रुपये मुद्दलाची 3,630 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील. म्हणजे तुमचा काय काय दिलेलं आहे पहा. आर दिलेला आहे 13%, तुमचा पी दिलेला आहे 2200 आणि तुमच्याकडे आता मुद्दलावरून आणि राशीवरून तुम्हाला सरळ व्याज काढावं लागेल. म्हणजे इथं सरळ व्याज काय होईल बघा. सरळ व्याज बरोबर 3,630 वजा 2200 काय होईल. 5,0,3,4,1 1430 साधारणतः. म्हणजे सरळ व्याज बरोबर 3,630 वजा 2200 म्हणजे तुमचं 1430. 1400 किती येते बघा. 30 सरळ व्याज आलं. 1430 सरळ व्याज आलं तर तुम्ही डायरेक्टली आता मुदत काढू शकता. सूत्रानुसार जावा. तुम्हाला आधी सूत्रानुसार सांगतो मग डायरेक्ट सांगतो. बघा सरळ व्याज बरोबर तुमचा फॉर्म्युला राहतो पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100. आता सरळ व्याज किती काढले बघा तुम्ही. 1430 बरोबर तुमच्याकडे मुद्दल किती आहे 2200. आवाज येतोय का खात्री करा. 2200 मुदत किती आहे तुमच्याकडे. मुदत तर काढायची आपल्याला. दर किती आहे 13% भागिले 100. 1 2 1 2.
आता पहा 13 गुणिले 22 गुणिले ते 1430 कडे येऊन ते भागिले होतील 22 गुणिले 13 बरोबर x. पहिल्यांदा 13 ने भाग द्या वाटलंच तर 13 एके 13 एक राहिला, परत 13 एके 13 हा शून्य राहिला. ओके. आणि परत मग 22 एक 22 22 5 110 म्हणजे किती आलं तुमचं x बरोबर 5 वर्ष असं आलं. आता प्रत्येक वेळेस एवढा वेळ घालवणार का तुम्ही? नाही घालवणार. मग काय करायचं बघा, डायरेक्टली आता हे झालं सूत्रानुसार व्यवस्थित सोडवलं. डायरेक्ट काय विचारली आपल्याला? मुदत विचारली. मुदत काय करायचं डायरेक्ट या साईडला बघा, मुदत बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले 2200 गुणिले म्हणजे मुद्दल गुणिले जो काही तुम्हाला दर दिलेला होता तो. या पद्धतीनं पटकिरना जावा. म्हणजे काय करता येईल बघा, 1 2 1 2 0 गेले आणि डायरेक्टली तुम्हाला काय करता येईल मग इथं 13 एक 13 एक उरला, परत 13 एके 13 शून्य 22 5 110 आणि 5 वर्ष म्हणून पुढे निघून जाता येईल थोडक्यात पद्धतीनं. ओके. तुम्हाला या पद्धतीने जायचंय. प्रत्येक वेळेस सूत्राचा वापर करत बसायचं नाही. या पद्धतीनं जायचं. या पद्धतीनं सरळ व्याज गुणिले 100 छेद मुद्दल गुणिले दर. ओके. येतोय आवाज? समजले? ओके. डायरेक्टली या पद्धतीनं जाऊया आपण मग. ठीक आहे. चला पुढे. समजले का सर्वांना? बघा खात्री करा आवाज येतोय. समजले सर्वांना? चेक करा एकदा. ठीक आहे. जायचं का मग पुढच्या उदाहरणाकडे? ओके. इकडे सांगितलंय बघा मी तुम्हाला शॉर्ट मेथडनं डायरेक्ट तसं पुढे निघून जायचं थोडक्यात सोडून. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पहा एका रकमेचे 10 म्हणजे काय म्हणते बघा, एका रकमेचे 10% दराने 146 दिवसांचे 350 रुपये व्याज मिळते. तर ती रक्कम कोणती? ओके. 146 दिवस आहेत. 146 दिवस हे किती पैकी असतात? 365 पैकी. म्हणून लक्षात ठेवा 146 दिवस. पहिल्यांदा खात्री करू. 146 दिवस म्हणजे 146 छेद 365. आता इथे तुम्ही 73 ने भागू शकता. 73 ने बघा, 73 दुने 73 पाचा म्हणजे 2/5 वर्ष. आपण आपल्या रेग्युलरच्या ज्या वया शिकवलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तक्ता दिला होता पहा. 73 दिवस 146 दिवस. सर हा व्हिडिओ चॅनलला राहू दे. हो 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 नक्की 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 राहील. ओके. 2/5 वर्ष घ्यायचं. मग आपण आपल्या नियमाने जाऊ की मुद्दल किती आहे तुमची बघा. सरळ व्याज किती आहे तुमच्याकडे? 350. परत एकदा सूत्र टाकतो आणि सांगतो, चुकवू नका. सरळ व्याज बरोबर P गुणिले N गुणिले R भागिले 100. इकडे साईडला बघा तुमचा R दिलाय 10%. त्याच्यानंतर हा N आहे तुमच्याकडे N आणि सरळ व्याज दिले तुम्हाला 350. ओके. मग आता आपण तिथल्या तिथं टाकूया आणि सोडवूया. 350 बरोबर मुद्दल माहित नाही आपल्याला, P तसाच ठेव. मुदत 2/5 गुणिले दर किती बघा तुमच्याकडे 10 भागिले 100. 5 एके 5 5 दुने 10 2 दुने 4. मग असा करता येईल आपल्याला 350 गुणिले 100 भागिले हा 2 दुने 4 खाली घ्या. 4 दुने 8 4 25 म्हणजे x = 350 गुणिले 25. 25 0 0 25 5 125. 12 आला. 25 त्रिक 75 आणि 12 किती येते बघा 7 8 8750. पर्यायामध्ये कुठे दिसते का बघा 8750 इथे आहे. हे झालं तुमचं त्याची मुद्दल. ओके. ही त्याची काय झाली? मुद्दल 8750. शक्यतो लक्षात ठेवा आपण रिव्हिजनच्या हिशोबाने घेतोय. शक्यतो आपण मला असं वाटतं जास्त मेथड नको वापरायला, फास्ट मध्ये घेऊ.
म्हणजे थोडक्यात तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगूया, चालेल का? तशा पद्धतीने घेतलं तर लक्षात येईल का? बोला. म्हणजे काय करूया आपण, ह्याच्यात जास्त तुम्हाला प्रत्येक वेळेस मेथड नको सांगायला, कारण आता तुम्ही रिव्हिजनच्या दृष्टीने आहात, तर आपण त्या पद्धतीने घेऊया. ओके, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता बघा काय पुढचा प्रश्न, सर्वांनी लक्ष द्या. खूप महत्वाचा पुढचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांची गडबड होते. ज्योती व संध्या यांनी उद्योगासाठी बँकाकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले. ज्योतीने 2 वर्षात 8,680 रुपये व संध्याने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली. तर त्यांनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतले होते? याचा अर्थ लक्षात ठेवा. याचा अर्थ काय आहे, जी त्यांनी भरलेली रक्कम आहे ती व्याजासहित भरलेली एकूण रक्कम आहे. लक्षात ठेवा, व्याजासहित एकूण भरलेली रक्कम. मग त्याच्यामुळे आता एक काम करावं लागेल, या राशीतून ती रास वजा करायला लागेल. म्हणजे 5 वर्षाची जी रास आहे, 5 वर्षाची रास किती आहे तुमच्याकडे बघा, 11,200. आणि 3 वर्षाची किती, 2 वर्षाची रास आहे. 2 वर्षाची रास आहे तुमच्याकडे 8,780. 8,780. आणि यांच्यातला जर फरक काढला तर लक्षात ठेवा, तुम्हाला 3 वर्षाचे सरळ व्याजी काय येईल, 3 वर्षाचे सरळ व्याज, 3 वर्षाचे सरळ व्याजी. समजतंय का बघा. आणि मग शून्याला 0, 8 आणि किती 10, 8 आणि 2 10, 1 आला इथं, 1 आला, 7 आणि किती 12, 7 आणि 5 12, 1 किती येते बघा परत, 9 किती 11, 9 आणि 2 11, 1 0. ओके, म्हणजे तुमचा परत एकदा खात्री करा, 0 0 1 बरोबर आहे. म्हणजे आपलं 2520 हे 3 वर्षाचं सरळ व्याज भेटलंय आपल्याला. 2520 किती वर्षाचं सरळ व्याज भेटलंय, 3 वर्षाचं. पण आपल्याला कमीत कमी 2चं माहित करून घ्यायचं किंवा 5चं. मग 3 वर्षावरून 1 वर्षाचं सरळ व्याज माहित करून घेऊ. 1 वर्षाचं सरळ व्याज काय होईल बघा इथं, 2,520 भागिले 3, 3 8 24, 3 चौक 12, 0 840. जर एकाचं झालं तर 2चं किती होईल रे, 1,680. 1,680 हे 2चं झालं. मग डायरेक्ट मुद्दल बरोबर 2 वर्षाच्या राशीतून 2 वर्षाचं सरळ व्याज वजा करूया. 8,680 वजा 1,680 बघा, शून्याला 0 0 0 7 किती हजार आलं तुमचं, 7,000. ओके, तुमच्यापैकी काही जणांनी बऱ्याच जणांनी ते काढलेलं होतं उत्तर. ठीक आहे. चला, तर मग काय करावं लागलं तुम्हाला, की या 5 वर्षाच्या राशीतून 2 वर्षाची रास वजा केली, तेव्हा तुम्हाला 3 वर्षाचं सरळ व्याज भेटलं. किती वर्षाचं सरळ व्याज भेटलं, 3 वर्षाचं. पण माहित कितीचं करून घ्यायचं होतं, 2चं किंवा 5चं. मग एकाचं आलं बघा 840. मग इथं 2 वर्षात झालं 1,680. 2 वर्षाचं 1,680 आहे सरळ व्याज, 2 वर्षाची रास आहे तुमच्याकडे. तर मुद्दल काढणं सोपं आहे. एकदा पाहून घ्या, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला एकदा बघून घ्या. ठीक आहे. मनोज आलं होतं, ठीक आहे. चला बाकीचं आलं होतं तुमचं पण. ठीक आहे. चला, समजलंय का सांगा मला, जायचं का पुढच्या प्रश्नाकडे, बोला. समजलेलं आहे का, जायचं पुढच्या प्रश्नाकडे, बोला. ठीक आहे. चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. ओके. चला, आता पहा इथे काय म्हणतोय पुढचा प्रश्न.
जगदीशने पतसंस्थेकडून 3,600 रुपये द से हे 12.1/2 म्हणजे लक्षात ठेवा 12.5%. म्हणजे किती 12.5% घेतले. 2.1/2 वर्षाच्या 2.1/2 म्हणजे तुमचा 2.5 अडीच वर्ष मुदतीत त्याला किती पैसे परत करावे लागतील. म्हणजे त्याला किती पैसे परत करावे लागले म्हणजे लक्षात ठेवा. इथं रास विचारली तुम्हाला. रास काय विचारलेले आहे. रास विचारलेले आहे. पहिल्यांदा तुम्हाला सरळ व्याज काढता येईल. सर नेटवर्क इश्यू आहे का. नाही रे नाही नेटवर्क इश्यू तर नाहीये. नेटवर्क आहे व्यवस्थित. खात्री करा एकदा तुमच्याकडे नेटवर्कचा काही इश्यू आहे का. इथे तर तसा काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. मग बघा आपल्याला इथं मुद्दल आहे म्हणजे तुमच्याकडे पी आहे 3,600. त्याच्यानंतर एन आहे आर आहे तुमच्याकडे 12.5%. एन आहे तुमच्याकडे 2.5%. अडीच वर्ष म्हणजे 2.5 अडीच. घेताना हे असं घ्या. पहिल्यांदा सरळ व्याज काढा. पहिल्यांदा सरळ व्याज बरोबर 3,600 गुणिले 12.5 गुणिले 2.5 भागिले 100. ओके. मग इथं आपल्याला काय करता येईल बघा. 1 2 1 2. ठीक आहे. आता यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल बघा. यांचा 12.5 चा आणि 2.5 चा. तर 12.5 दर आहे 2.5% तुमच्या मुदत आहे 2.5 वर्ष. ओके. हा ठीक आहे चला. मग काय करता येईल आपल्याला इथं गुणाकार करूया जरा. या दोघांचा गुणाकार करू मग लक्षात येऊन जाईल आपल्याला. काय येते बघा. 25 5 125 अचाला 12 25 गुणे 50 50 आणि 12 बघा किती येतोय 2 6 62 2 हाताला 6 25 एके 25 6 31 31 म्हणजे किती येतोय बघा 31.25 बघा 31.25. मग 3125 ला 3125 ला 36 ने गुणून टाका पटकीना. बघा 36 5 180 18 36 गुणे 72 72 अधिक 18 0 1 7 आणि 1 8 आणि 1 9 90 90 ला 0 हाताला 9 36 एके 36 36 आणि 9 45 4 आलं 36 गुणे 72 36 त्रिक 108 108 आणि 4 किती येते बघा 108 आणि 4 112. पण पॉईंटच्या पुढे 2 गरज होती म्हणजे फक्त तुमचं इथं 1125 येणार आहे. पॉईंट असे येतील पण फक्त 1125 येणार आहे. मग याच्यातून तुम्हाला लक्षात ठेवा रास काढायची. रास म्हणजे तुमचा 3,600 अधिक 1125 म्हणजे साधारणतः 5 2 7 4 4,225 4,225 सॉरी 4,725 4,725 अशी येऊन जाईल. होईल 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 खात्री कर एकदा खात्री कर. 4,725. ओके. इकडे गुणाकार साईडला केलेला आहे मी. एकदा खात्री करा की इथं सरळ व्याज पॉईंट कसं काढलेलं आहे ते आणि पॉईंटच्या पुढच्या शून्याला किंमत नसते म्हणून ते फक्त 1125 एवढंच राहील. ठीक आहे. चला समजलंय का बघा. जास्त पॉईंटचं होतं म्हणून ते क्लिअर केलं. खात्री करा एकदा समजलंय का सर्वांना. घ्यायचं पुढं कंटिन्यू घ्यायचं. आवाजाचा नाही ना सर्वांना येतोय ना आवाज. चला ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊया. पहा एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दाम दुप्पट होते.
एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दामदुप्पट होते. तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? आता तुम्हाला थोडक्यात सांगतो, इकडं पहिल्यांदा मेथडनं सांगतो, बस शॉर्टकट मध्ये सांगतो, काय अडचण नाही. घ्या चला हेच सांगतो. बघा इथं 5 वर्ष आहे, 5 वर्ष आहे. इथं दाम दुप्पट म्हणलं की लक्षात ठेवा, दाम दुप्पट म्हणलं की साधारणतः 200 होतो. 200च्या ऐवजी अर्धा घ्यायचा 100. 200च्या ऐवजी काय करायचा? अर्धा घ्यायचा 100. इथून पुढे शॉर्ट मध्ये सांगतो, म्हणून काळजी करू नको. फक्त एक बाकी सगळ्यांचा विचार करून मेथडने सांगत होतो मी, पण काळजी करू नको, शॉर्ट मध्ये सांगतो. तिथं 5 पट आहे. किती पट आहे? 5 पट. 5 पट म्हणलं की त्याच्या अलीकडचं 400 घ्यायचं. किती घ्यायचं? 400. 6 पट म्हणलं की काय करायचं? 500 घ्यायचं. दाम दुप्पट म्हणलं की 200च्या ऐवजी 100 घ्यायचा. इथं x मारायचा. बस तिरकस गुणाकार करा. x = 5 गुणिले 400 भागिले 100. 1 2 1 2 आणि 4 5 20 वर्ष असं होऊन गेलं. ओके, जेवढं शक्य आहे तेवढं इथून पुढे आता शॉर्टकट मध्ये सांगतो, काळजी करू नका. चला बघा, समजलं का? चेक करा आता तरी. दाम दुप्पट म्हणलं की 200 होणार होतं, पण ते 100च घ्यायचं. 5 पट म्हणलं की 500च्या ऐवजी 400च घ्यायचं. ओके, म्हणून किती येईल तुमचा? ऑप्शन क्रमांक 1 20 वर्ष. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 20 वर्ष. ठीक आहे, या पद्धतीने सांगूया, काळजी नका करू. ठीक आहे, चला तुमच्या पद्धतीने. ठीक आहे, समजलंय? जायचं पुढं. चला येस नो बोलत चला. समजलंय का सांगा, म्हणजे पुढे जायला बरं. पुढच्या उदाहरणाकडे. ठीक आहे, जाऊ पुढे. चला आता बघा काय म्हणता इथं, हे पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. जास्त उदाहरण बऱ्याच वेळा मुलं हे विचारतात, उदाहरण म्हणून मुद्दामून मी इथं घेतलेलं आहे सरळ व्याजामध्ये. बघा, रेहानने एक स्कूटर 2015 मध्ये 60,000 रुपयास विकत घेतली. बघा, 60,000 रुपयात विकत घेतली. घसारा म्हणजे त्याची झीज होती, कमी होती रक्कम. जसे 20% असलास 2 वर्षानंतर ती स्कूटर किती रुपयाला जाईल? लक्षात ठेवा, 20% घसारा. 20% घसारा हे टक्के किती पैकी आहे? किती पैकी आहे? 100 पैकी. 20% घसारा म्हणजे ती वस्तू 80 ला जाते. लक्षात ठेवा, कितीला जाते? 80 ला. मग काय विचारलंय? किंमत किती होईल? तिची किंमत बरोबर डायरेक्ट करून टाकू आता आपण, की 60,000 गुणिले 80/100. किती वेळा रे बाबा? 2 वेळा. 80/100 किती वेळा? 2 वेळा घ्यायचा, 2 वेळा. मग 1 2 3 4. 1 2 3 4. इथं बघा तुमच्याकडे 8 8 64. 6,400 गुणिले 6. 6 0 0 6 0 0. 6 चौक 24 ला 4. 4 ला 2. 6 6 36 2 38. बघा 38,400. 38,400 नाही रे बाबा, नाही मनोज नाही. 38,400 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 त्याचे योग्य उत्तर होते. घसारा होणे म्हणजे काय होणे? त्याची झीज होणे, कमी होणे, त्याच्या अमाऊंट. नीट लक्ष द्या, हे पेपरला आलेले प्रश्न आहेत, मुद्दामून ते इथं घेतलेले आहेत. आणि ते आता तुम्ही म्हणताय थोडक्यात, तर आता इथून पुढे मेथड सांगत नाही, सगळं शॉर्ट मध्ये, कमी वेळेत, फास्ट मध्ये सांगतो. 20% घसारा म्हणजे 100 पैकी 20 असतो. 100 पैकी 20% घसारा म्हणजे ते 80 ला विकली जाते, अशी या पद्धतीने लक्षात ठेवा. 38,400. समजले का? बघा सर्वांना एकदा खात्री करा. समजले का? लक्ष देतोय का? घसारा शब्द लक्षात ठेवा. ते 2 वेळा का घेतलं? तर मुदत 2 होती. ओके, समजलंय का? बघा, समजलंय का सर्वांना? ठीक आहे, चला जायचं पुढच्या उदाहरणाकडे. बोलत राहा जायचं पुढच्या उदाहरणाकडे. समजले? ठीक आहे, चला पुढे जाऊ. बघा, इथं सुद्धा एक रक्कम सरळ व्याजाने 3 वर्षात, एक रक्कम सरळ व्याजाने 3 वर्षात 1016. 7 वर्षात 1304 होते.
तर तर ही रक्कम व व्याजाचा दर माहिती करा. आता पहिल्यांदा एक काम करू आपण, याचा फरक काढूया म्हणजे डायरेक्ट आपल्याला सरळ मुद्दलापर्यंत पोहोचता येईल. ओके, ठीक आहे. चला चला मुद्दल काढूया. मग काय करता येईल आपल्याला, 7 वर्षाची जी रास आहे, 7 वर्षाची रास, त्याच्यातून 7 वर्षाची रास किती आहे बघा, 1304. आणि 3 वर्षाची रास किती आहे, 3 वर्षाची 1016. वजाबाकी करायचं, 2 वर्षाचे सरळ व्याज येईल. 2 वर्षाचे काही सरळ व्याज. मग पहा, 6 किती 14, 6 8 14, 1 2 किती 10, 2 8 10, 1 2 आणि 0, 288 आलं 2 वर्षाचं सरळ व्याज. म्हणजे एका वर्षाचं किती होईल, मग 3 वर्षाचं काढता येईल आपल्याला. मग एका वर्षाचे किती होईल बघा, एका वर्षाचे सरळ व्याज बरोबर 288 भागिले 2, बेक बे बेचोक 8 आणि 2 142. बरोबर का रे. 2 वर्ष, थांबा थांबा थांबा, काहीतरी चुकलं, एकच मिनिट. इथं फरक किती येईल, फरक 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 7तून 3 गेला 4 येणार आहे. 4 वर्षाचं सरळ व्याज एवढं होणार आहे. मग एका वर्षाचं किती होईल बघा, एका वर्षाचे सरळ व्याज 288 भागिले 4, 4 7 28, 4 2 8 म्हणजे 72 आलं. अर्थातच 3 वर्षाचं किती होईल बघा इथं, 72 गुणिले 3, 3 2 6, 3 7 21, 216. म्हणजे इथं मुद्दल डायरेक्ट भेटून जाईल तुम्हाला. 3 वर्षाची रास आहे तुमच्याकडे 1100 1016, हे आहे 216. तर इथे येऊन जाईल तुमचं 900. तुम्हाला सांगा पर्यायामध्ये मुद्दल 900 असणारा पर्याय किती आहे, एकच आहे. उत्तर हे आहे. संपला विषय, ऑप्शन क्रमांक 2. पुढे जाऊन जर तुम्हाला दर काढायचाच असता, दर, तर डायरेक्ट दर काय केला असता, 900 गुणिले मुद्दल नाही, 1 मिनिट, म्हणजे आपण काय केलं असतं, आपलं सरळ व्याज काय होतं 2 वर्षाचं बघा, 3 वर्षाचं 216 गुणिले 100 भागिले 900 गुणिले मुदत किती होती आपली, 3 होती बघा. मग 1 2 1 2 आणि इथून मग 3 7 21, 3 2 6, 72/9, 9 8 72, 8% दर देखील झाला असता. पण आपल्याला तसं कुठं काही नव्हतं. मुद्दल पहिली एकच होती मुद्दल 900. त्याच्यामुळे आपण त्या उत्तरापर्यंत डायरेक्ट पोहोचता आला असता आपल्याला लगेच. ओके, ठीक आहे. ठीक आहे, जमतंय का बघा. चला खात्री करा. झालंय, समजलंय का पहा सर्वांना. जायचं पुढं. चला पुढे जाऊ. बघा 10 6 10 ते 11% दराने एका रकमेची 3 वर्षाची रास, 3 वर्षाची रास 2660 रुपये आहे. तर मुद्दल किती. अशा वेळेस लक्षात ठेवा, मुद्दल 100 मानायची. मुद्दल किती मानायची, 100. मग याचं सरळ व्याज काय होऊन जाईल, याचं 100वरचं सरळ व्याज बरोबर दर 11 आहे गुणिले 3 वर्ष आहे म्हणजे 33 होऊन जाईल. मग याची रास किती होईल बघा, याची रास, या दोघांची जी रास आहे ती रास होऊन जाईल तुमची 100 अधिक 33 बरोबर 133. मग तुमचं 100 रुपये मुद्दल असताना रास जर 133 असेल तर तुमचा 2660 रुपये रास असताना मुद्दल किती. बस तिरकस गुणाकार करायचा फक्त. म्हणजेच x इज इक्वल टू 100 गुणिले 2660 भागिले 133. आता 133 ला छोटा भाग देण्यापेक्षा थोडक्यात 133 ची दुप्पट आहे 266. 133 133 133 दोन्ही आणि 100 गुणिले 20 किती होईल बघा, 100 गुणिले 20 बरोबर 2000. किती हजार, 2000. पर्याय क्रमांक 1 किती हजार होईल, 2000.
समजलंय का बघा? खात्री करा एकदा. ठीक आहे, 133 चे फक्त दुप्पट आहे, दुप्पट. ओके, ठीक आहे, चला पुढचं घेऊ. शेवटचं बघा, थोडस हे उदाहरण मांडणीत फसवलं होतं म्हणून आपण ते मुद्दाम घेतले. सुरेशने 4,500 रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेतून घेतली. जर हे बघा, बऱ्याच जणांना इथं 31.31/2 वाटतं, पण 31/2 नव्हतं, ते होतं 3.1/2. म्हणजेच तुमचा 3.5 वर्ष कायम लक्षात ठेवा. ओके, आणि मग 7,020 रुपये व्याजासह परत केले तर व्याजाचा दर किती? चला इथं व्याज काढून घेऊ. व्याज किती भरले त्याला बघूया. 70-20 बघा, 70-20 वजा 4,500 किती येते? 0, 2, 5 किती? 10, 5 5 10, 1, 2 आला. 2,520 रुपये त्यानं व्याज भरलेलं असावं. किती? 2,520 रुपये. मग आपल्याला डायरेक्ट काय काढायचे आता? दर. मग दर बरोबर डायरेक्ट शॉर्टकट मेथड सांगतो. दर बरोबर सरळ व्याज किती आहे? 2,520 गुणिले 100 छेद मुद्दल गुणिले तुमचा जी मुदत आहे तुमची 3.5 ती 35 घेऊ आपण आणि 1 शून्य वरती वाढवून टाकू. बघा, 3.5 चा पॉईंट काढला, वरती 1 शून्य दिला, पॉईंट निघून गेले. 1 2 1 2 इकडचे घालू. ओके, कितीने भाग द्यायचा इथं बघा? 5 ने जातोय का बघा? 5 9 45 का इथली वजाबाकी बरोबर आहे? एकदा खात्री करा बरं. 0 2 8 2 5 10 5 5 10 1 5 झाले 2 2,520 0 2 7 बरोबर होतं. म्हणजे 2,520 गुणिले 100 छेद मुद्दल होती 4,500 गुणिले 3.5 ऐवजी 35 घेऊन वरती 0 देऊ. ओके, 1 2 1 2. ठीक आहे, इथं भाग देऊ. आता इथं आपण 7 ने द्यायचा का? 7 ने देऊ. 7 5 35 7 सकून 7 त्रिक 21 7 त्रिक 21 4 उरतोय. 7 सकून 42 0. ठीक आहे, परत 5 1 5 5 2 10 5 2 10 आणि लक्षात ठेवा 45 चोक किती आहे? 45 चोक 360 आहे का बरोबर? खात्री करा, थोडक्यात भाग द्या. 4 5 20 ला 0 आचाराला 2 4 चोक 16 आणि 2 18 45 8 असेल बघा. 45 चोक 180 आणि 45 8 किती होतंय बघा? 40 ला आचाराला 4 8 चोक 32 आणि 4 36 म्हणजे 85 के 45 45 8 आणि मग तुमच्याकडे 8 गुणिले 2 बरोबर दर किती टक्के आला रे? 16% आला. 16%. ठीक आहे, चला बघा भाग कशा कशाने दिलाय खात्री करा. जास्त मोठं सांगितलेलं नाही, थोडक्यात सांगितलेलं आहे. दर बरोबर सरळ व्याज गुणिले 100 छेद मुद्दल गुणिले जो मुदत होती ती, तिथला पॉईंट काढला, त्याच्याबद्दल वरती 0 दिला आणि पॉईंट काढून भाग दिला. पहिल्यांदा 7 ने दिला इकडे, त्याच्यानंतर 45 ने दिला, डायरेक्ट गुणाकार केलेला आहे. ठीक आहे, बघा समजलंय का? पुढे काय आहे का बघूया. उदाहरण नाहीये, इथं संपलेलं आहे. पास समजलं का? एकदा खात्री करा. थोडा याचा इश्यू होतो या नेटवर्कचा, म्हणजे सुरुवातीला जरा, पण बघू आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करत जाऊया. काळजी करू नका.
जे जे परीक्षेला आलेले आहेत, जे गडबडीचे आहेत, असेच उदाहरण आपण घेऊया. प्रत्येक टॉपिक मधले थोडे थोडे जरी घेतले आपण तरी त्यातलंच पेपरला यायला वेळ लागणार नाही, लक्षात राहू द्या. ठीक आहे, कोणाला काय अडचण आहे का सांगा आता. मनोज, विनायक, काय अडचण आहे का? लक्षात आलंय का? भाग वगैरे लक्षात आलाय का? खात्री करा. आहे का अडचण कोणाला? ठीक आहे, उद्यापासून तुम्ही म्हणताय तसं जास्त मेथडचा वापर करत नाही, जास्त थोडक्यात कंटिन्यू शॉर्ट मध्ये जसं सांगता येईल तसं सांगतो. मी मागाशी सर्वांचा विचार करून जरा मेथडनं सांगण्याचा प्रयत्न करत होतो. नेक्स्ट टाइम तसं काय होणार नाही, डायरेक्टली सांगितलं जाईल. ठीक आहे, चला थांबायचं का आजच्या भागात? ओके, उद्या भेटूया. काय अडचण असेल तर बोला, काय अडचण असेल तर सांगत चला. समजलंय का बघा? ठीक आहे, आजच्या भागात मग आपण थांबूया. धन्यवाद, गुड नाईट. केलं क्लोज.